तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही कशा कशातनं गेलोय आमचं आम्हाला माहिती। काटकसर ते इतकी केली की स्वानंदीला आमच्या नवीन सुनायला जुन्या साड्या द्यायला लागल्या आम्हाला। तेव्हा सुद्धा सगळं माहित होतं ना बच्ची मावशी, तुम्हाला माहित होतं ना? अग बाई, साडी फाटली ग। ही साडी त्या दिवशी बाळूने ड्राय क्लिनिंग करून आणली ना साड्या लॉन्ड्रीतून, त्यातली साडी आहे। तरी सगळ्यांच्या देखत तमाशा केला तुम्ही, मला मान खाली घालायला लावलीत। जरी स्वानंदी होती ना म्हणून तिने सांभाळून घेतलंय मला। जाऊ दे, जुनं सगळं जाऊ दे। घराचा लिलाव होणार होता हेही बच्ची मावशींना माहित होतं, पण त्यांनी नाही सांगितलं आपल्याला। अगं किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मी, तू ऐकतच नव्हतीस। हे सगळं म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि ज्याला सांगायचं असतं ना तो कसाही सांगू शकतोच। मावशी का केलं तो तुम्ही असं? सांगा ना, का का केलं तुम्ही असं सगळं? आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आलेलंच बघायचं होतं तुम्हाला म्हणून केलं का? सांगा ना का? अगं बाई, मी त्या बिल्डरच्या ऑफिसात गेले, विनंत्या केल्या, हातापाया पडले त्याच्या की बाबा रे हा लिलाव थांबव। कोणी बघितलंय? कुणी बघितलंय तुम्ही बिल्डरच्या ऑफिस मध्ये हातापाया पडायला गेला होतात? तिथे जाऊन सांगण्यापेक्षा इथे कुणाला तरी सांगायचं होतं ना। आमच्यापैकी कुणाला नाही, आमच्यापैकी जाऊ दे हो, निदान स्वानंदी तिला तरी सांगायचं होतं। भाची आहे ना तुमची, ती तिला पण नाही सांगितलं तुम्ही। तूच म्हणालीस ना बिल्डरशी माझं बोलणं झालंय, पैशाची सोय झाली, मग मी काय बोलणार होते त्याच्याशी? हो पण वच्ची मावशी, ही लिलावाची बातमी केवढी मोठी होती, केवढी धक्कादायक होती, ती घरातल्या सगळ्यांना कळायला नको का? तुम्ही सांगितलं का तुमच्या मुलांना आतापर्यंत काही? त्यांना काहीच माहित नव्हतं। मी सांगितलं असतं तर त्यांनी तुमच्याबद्दल काय विचार केला असता असं मला वाटलं, म्हणून मी नाही सांगितलं। माझी मुलं माझ्याबद्दल काय वाईट विचार करतील बच्ची मावशी? ही मुलगी घरामध्ये संकट घेऊन आली तरी इंद्रनीलचा तिच्यावर जीव आहे म्हणून सतत लाडच केलेत मी तिचे। कधीतरी अपशकुनी पांढऱ्या पाहिजे असं म्हणाले का मी तिला? विचारा तिला। सतत सतत आम्हाला त्रास होत असताना सुद्धा मी तो सहन केला, पण तिला मी एका शब्दाने काही बोलले? विचारा तिला स्वानंदी। स्वानंदी, स्वानंदी, ए बाळा, ए राजा, ए अगं तू एकदम नाटक करायला लागलीस ना ललिता। पुढे उभंच नाही राहू शकत ग तुझ्या समोर। सगळ्यांचं जाऊ दे बच्ची मावशी, तुमच्याकडे तरी आहे का माझ्या एका प्रश्नाचं तरी उत्तर? असेल तर द्या, ऐका उत्तर। निलिमा, आनंदीच्या बेडरूम मध्ये जा, बिचारी रडत असेल,
जा सांभाळ. वच्छी मावशी, कमाल केली हो तुम्ही. सगळं माहीत असूनही तुम्ही गप्प बसलात. तुम्ही या अशा असाल असं वाटलं नव्हतं वच्छी मावशी. बाळू, काय वच्छी मावशी, माझ्या मुलांसमोर माझं पितळ उघड करणार होतात ना तुम्ही. काय झालं हो? मी तर सोन्याची ठरले आणि तुमचं पाणी पार उतरून गेलं. कुठल्या मातीची बनलीस ग तू? अगं घर चाललंय तुझं. तुझ्या अहंकारापुढे तुला तेही दिसत नाहीये का? जहागीरदार आहे मी, जहागीरदार. घर, पैसा, जमीन जाते आणि परत येते आणि ते मिळवण्याची धमक आहे माझ्या. पण 1.5 दमडीच्या चाळीत राहणाऱ्या बाईसमोर माझा अहंकार ठेचला जावा हे सहनही नाही करणार मी. कळ दहा वाजता ऑक्शन सुरू होणार आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा बंगला रिकामा करावा लागेल. तुम्ही तुमचं पर्सनल सामान घेऊन जाऊ शकता, पण फर्निचर न्यायचं नाही. काय शिरखेडच्या जहागीरदारीन बाई, आता काय करणार तुम्ही? कुठं जाणार? जे काही करायचंय ना ते तुम्ही आणि स्वानंदिनी करायचंय. पण आता इथे जे काही झालंय ते तुमच्यामुळे झालंय असं सगळ्यांना वाटतंय. आता काय होईल ग ललिता? आता काय होईल? इंद्रनील आपल्याला अनेक प्रश्न विचारेल. त्या प्रश्नाची उत्तर देता देता आपली भंबेरी उडेल. पण उत्तर तर द्यावीच लागतील ना आपल्याला. आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. ठीक, तुला सगळा अंदाज आहेच म्हटल्यावर काय ठीक. मला सगळ्या गोष्टीचा अंदाज आहेच, कारण या सगळ्या प्रकरणात मी स्वानंदीला गोवलेलं आहे. आता डोळ्यात पाणी आणून ती इंद्रनील समोर उभी राहील आणि इंद्रनीलच्या प्रश्नाला आणखीनच धार चढेल. हे सगळं माहिती असूनही तू अशी वागलीस. आता इंद्रनीलच्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्याला नाकी नऊ येणार आहेत. अहो काय तुम्हाला माहिती नाही का? इंद्रनीलचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी त्याला हे पटवून देईन की माझ्या मनात स्वानंदीबद्दल काहीही नाहीये. नाही तर या आधीच देशपांड्यांकडे नाक मुठीत धरून गेलो नसतो का आपण? काय बरोबर ना? बरोबर. आपण जे काही केलं ते इंद्रनीलच्या प्रेमासाठीच केलं असंच त्याला वाटलं पाहिजे. त्याला असंच वाटेल.
आणि या सगळ्याचा राग निघेल कुणावर तर वच्छी मावशींवर. बरोबर. ललिता, आपला इंद्रनील जर त्या बिल्डर बरोबर काय बोलला ना तर आपलं सगळंच पितळ उघडं पडेल. अहो कसं कळत नाहीये तुम्हाला? पितळ उघडं पडलेलं त्यालाच कळतं ज्याचे डोळे उघडे असतात. आणि इंद्रनीलचे डोळे माझ्या बाबतीत पूर्णपणे मिटलेले. आंधळा विश्वास आहे त्याचा माझ्यावर. मी जे सांगेन तेच त्याला खरं वाटतं. हो, पण हे घर तर आता काय गेल्यातच जमा आहे. गेल्यातच जमा नाही, गेलेलंच आहे घर. घराच्या दरवाजावर नोटीस आहे, माहितीये ना? संध्याकाळपर्यंत सोडायलाच लागणार हे घर आपल्याला. हो, पण मग जायचं कुठे एवढं मोठं कुटुंब घेऊन? तुम्ही कशाला त्याची चिंता करताय? वच्ची मावशी करतील चिंता. एवढी शांत कशी का? आम्ही सांगितलं ना वच्ची मावशींना, मग त्या करतील ना व्यवस्था काहीतरी. पण त्या तरी कुठून करणार? मला तर कळतच नाही तू काय म्हणतेस ते. तुमचा मेंदू ना जड झालाय. काय म्हणून काही शिरतच नाही त्याच्यामध्ये. औषध बंद करून ठेवलंय ना तुम्ही. अजिबात नाव सुद्धा घ्यायचं नाही औषधाचं. इंद्रनील ब्राझीलला जायच्या आधी तुम्ही त्याला प्रॉमिस केलेलं आहे, वचन दिलेलं आहे की मी पिणार नाही म्हणून. पण त्याचं विमान उडायच्या आत तुमचं विमान इकडे उडलं. गेली बरं स्वानंदी घरात नव्हती. तिचे वडील आल्यानंतर डोळ्यात पाणी आणून तुमची बाजू सांभाळून घेतली म्हणून त्या दोघांना काही कळलेलं नाही. कळलं? जाऊ दे ना, विसर ना ते प्लीज. मी काहीही विसरत नाही, पण तुम्ही पिणं विसरायचंय. नाटकात नाटकं नकोय तर मला मी आधीच सांगून ठेवते. नाही ग बाई, नाही पिणार मी आता. पण आपण राहायला कुठे जायचं ते सांग ना. ज्या स्वानंदीला मी पटवून दिले ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळेच झाले. तिच्या वडिलांचं घर आहे ना मुंबईत, विसरलात? शी, ते पडकं घर, तिथे जायचं राहायला? ते घर आधुनिक आणि पॉश नाहीये, पण अगदी मोक्याच्या जागेवर आहे. घराच्या मागे पुढे किती जमीन आहे आठवत आहे का तुम्हाला? शिरखेडचे जहागीरदार होता, पण जमिनीकडे बघितल्यानंतर कळली पाहिजे किंमत. आपण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या इथे गेलो होतो ना, तेव्हा त्या जमिनीची किंमत कळली होती मला. हे मानला तुला ललिता. पण एकदा तिथे राहायला गेलो ना, ती सगळी जमीन हळूच गिळंकृत कर. अशा गोष्टी मनातनं ओठांवर पण आणायच्या नसतात. हवा लागली ना तर हातातनं निसटून जातात सगळ्या गोष्टी. हो, खरंय हा तुझं. फोन कर ना देशपांड्यांना. मी कशाला करू? आपली सून, त्यांची मुलगी, ती करेल फोन त्यांना. स्वानंदी करेल फोन? नक्की करेल. वच्ची मावशी तिला सुचवतील आणि ती फोन करेल. स्वानंदी इंद्रनीलमध्ये पूर्णपणे अडकली आणि कुठल्याही कारणाने इंद्रनीलपासून दूर जाणं झेपणारच नाहीये तिला. आणि इंद्रनीलचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे. आणि स्वानंदीबद्दल मला काय वाटतंय हे मी आधीच सगळ्यांना बोलून दाखवलंय. त्यामुळे या घरातली तिची जागा पक्की करण्यासाठी तिला हे करावंच लागेल. सो ती फोन करेलच. फक्त ना एकाच गोष्टीची भीती वाटते मला. भीती आहेच का? हो आहेच. इंद्रनील येण्याआधी या सगळ्या गोष्टी घडायला हव्या, नाही तर तो मोडता घराने सगळंच बार कळेल. घर तसं आहे स्पेस, छान आहे, समुद्राजवळ आहे. हे त्या वच्छी मावशी आपल्या बरोबर राहायला येणार का तिकडे? त्या कशाला येतील? आपण सगळ्यांना समजावून सांगितलं ना की त्यांच्यामुळे ही वेळ आपल्यावर आली आहे. त्या आपली व्यवस्था करतील आणि जातील आपल्या घरी निघून. आपल्या घराची पायरी सुद्धा चढणार नाहीत त्या स्वाभिमानी माणसांची ना एक गोष्ट बरी असते, जीव जायची वेळ आली ना तरी सुद्धा स्वाभिमान सोडत म्हणून नाही. कमाल या तुझी. कमाल तर आहेच. माझ्या मुलांसमोर माझं पितळ उघडं करण्याची धमकी देत होत्या ना वच्छी मावशी मला. ज्या स्वानंदीचा हात धरून त्या या घरामध्ये आल्या, ती स्वानंदी हाताला धरून घराच्या बाहेर काढते की नाही बघा त्यांना. त्यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. काय जागीरदार, समजलं का? आणि तुझ्या बाबांनी शब्दही दिला होता, सगळं ऐवज परत मिळेल. वहिनी आणि निलिमाचे दागिने मिळाले,
पैसे नाही मिळाले अजूनही. ही मुलगी घरामध्ये संकट घेऊन आली तरी इंद्रनीलचं तिच्यावर जीव आहे म्हणून सतत लाडच केलेत मी तिचे. कधीतरी अपचुकुनी पांढऱ्या पाहिजे असं म्हणाले का मी तिला? सतत सतत आम्हाला त्रास होत असताना सुद्धा मी तो सहन केला, पण तिला मी एका शब्दाने काही बोलले विचारा तिला स्वानंदी. स्वानंदी नको ना करू, काहीतरी मार्ग निघेल यातून. मी जरा जास्तच बोलली, पण अगं तुला तिचा स्वभाव माहितीये ना. माहितीये म्हणून मला जास्त वाईट वाटतंय. आई बाबांनी सगळं एकट्याने सहन केलं, एका शब्दाने दुखावलं नाही मला. आज पण सगळं उघड्यावर आलं ना म्हणून सांगितलं, नाही तर नसतं सांगितलं त्यांनी. माझ्यामुळे सगळ्यांवर ही वेळ आली आहे ना. आय एम सॉरी. काहीतरीच काय सॉरी कशाला म्हणतेस? आता हे पण येतील. मी काय तोंड दाखवू त्यांना? स्वानंदी, अगं खूप केलंस तू या घरासाठी. प्रत्येक वेळी हिमतीने उभी राहिलीस तू. यावेळी सुद्धा आपण सगळे मिळून सावरून घेऊन जाऊ. मला एक कळत नाहीये, वच्ची मावशीनं सगळं माहित होतं ना, मग त्यांनी काहीच कसं केलं नाही? नाही काहीतरी गैरसमज झालाय. आत्या असं नाही करणार, आणि मुळात का करतील? आपलं वाईट व्हावं, आपलं घर आपल्या हातातून जावं असं का वाटेल त्यांना? का मला माहित नाही, पण वच्छी मावशींनी लिलाव थांबवण्याचा प्रयत्न केला नाही हे नक्की. तुला काय वाटतं बाळू? मी प्रयत्न नाही केला. कालपासून तिच्या मागे मागे करते, सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती सारखं मला हडतूड करते. हो, तुम्ही बिल्डरचा फोन आला ते तरी सांगायला पाहिजे ना. सांगितलं नाही मी तिला. सांगितलं पण तिने ऐकायला हवं ना रे. मला म्हणाले बिल्डरशी बोलणं झालंय माझं, पैशाची सोय झाली आहे माझी, मी काय बोलणार? असं म्हणाल्या त्या. मग काल रात्री मी सांगायला गेले तर आईस्क्रीम कोंबलं माझ्या तोंडात. काय करायचं सांग? काळीच काढून द्यायचं का रे हातात हिच्या? ही बाई स्वतःची इतक्या तोऱ्यात असते ना की एखाद्याने काळीच जरी दिलं ना तरी भिरकावून देईल. ही इतकी माजोरडी बाई आहे. अहो पण वच्छी मावशी, हे सगळं निरंजन दादा किंवा स्वानंदी ताईंना सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही. तिने किती गोष्टी लपवून ठेवल्या त्या घराच्या, त्या झाल्यात का उघड? मग मी काय करणार? हा ढोंगी बाई. म्हणजे ते एक क्षीरसागरचं प्रकरण. तुम्हाला काय माहितीये रे? तुम्हाला वाटतं क्षीरसागरने ललिताला फसवलं. तसं नाहीये. ललिताने देशपांड्यांच्या नावाखाली क्षीरसागर कडून खूप पैसा उकळला, हे माहितीये? काय? अरे तिने देशपांड्यांच्या नावाखाली इतका पैसा घेतला क्षीरसागर कडून की देशपांडेच गेले असते एखाद्या वेळी तुरुंगात लाच घेतल्याच्या प्रकरण. मग अरे बापरे. म्हणून मी क्षीरसागरची तक्रार केली आणि त्याच्या घरावर छापा पाडला. असं आहे का? तरीच म्हटलं स्वानंदी ताईंचे बाबा त्या दिवशी होते तिकडे, मी गेलो होतो ना. मी नसते ना, क्षीरसागरऐवजी देशपांडे असते तुरुंगात. म्हणूनच सांगतो वच्छी मावशी, हे सगळं नील साहेबांना किंवा निरंजन दादांना सांगायला पाहिजे का नको? नाही रे बाळू, देवानं मला आई पण दिलं नाही, पण ललिता आई आहे रे त्या दोन मुलांची. मी जर त्यांना खरं सांगितलं ना, त्यांचा आपल्या आईवरचा विश्वासच उडून जाईल. ते नकोय मला. मी मारे तिला धमकी देते की तुझ्या मुलांना मी खरं सांगेन, पण नाही रे माझ्याच्याने ते होणार. आईला मुलांपासून नाही तोडू शकणार मी. मग जगाने मला वाईट ठरवलं तरी चालेल. हो पण वच्छी मावशी, नील साहेब आले तर काय बघतील? घर गेलं हेच ना. त्यापेक्षा आधीच जर सगळं सांगितलं असतं तर काय झालं असतं? घर गेलं तर दुसरं बांधता येतं ना बाळू.
माझा नील याच्यापेक्षा मोठं घर बांधेल. पण विश्वास तुटला ना तर तू परत सांगता येत नाही. ललिताला कसंही वागू दे रे माझ्याशी, पण मी नाही तोडणार तिला तिच्या मुलांपासून. तिच्या कर्माची फळ आहेत ती भोगेल. मी कोण बाबा तिच्या कर्माचा पाढा वाचणारी, तिचा फैसला करणारी. अहो वच्छी मावशी, हे सगळं खरं असलं ना तरी पण स्वानंदीताईंचं काय हो? तुम्हीच आणले ना त्यांना या घरात. हो रे बाळू, तिची काळजी आहेच मला. निष्पाप पोर माझी. बाळू, लोक आले घर बघायला, सुरुवात झाली म्हणायची. देवा, पाण्यात टाकलंयस, हातपाय हलवायलाच पाहिजे आता.